संरक्षित यांचा 7वा स्मृती दिन साजरा करतात। त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जी शिक्षा आहे आणि त्यांची जी काही दृष्टी आहे आणि त्यांनी निर्माण केलेलं जे कार्य आहे, की जे बाबासाहेबांचं कार्य आपण सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत। मी त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं सर्वदय स्वागत करतो। आणि धर्मचारी लोकमित्र ज्यांची ओळख करून देण्याची आपणा सर्वांनाच गरज नाही, कारण आपण जे काय त्रिरत्न बौद्ध महासंघाचं जे वैभव पाहतो, म्हणजे महाविहार असो, माणुसकी असो, नागलोका असो, बौद्धरण असो, भाज्या असो, हे सगळं वैभव त्यांनी निर्माण केलं त्यांच्या दृष्टीमुळं, काबाड कष्टामुळं। तर असे जे काय धर्मचारी लोकमित्र आहेत की ज्यांनी उर्गेन संघरक्षितांची जी काही दृष्टी आहे तिला धरून बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्यासाठी गेले 45 वर्षापेक्षा अधिक काळ ते भारतामध्ये काबाड कष्ट करीत आहेत आणि त्यांनी हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी पराकाष्ठा केली। असे धर्मचारी लोकमित्र हे भंतेंविषयी बोलतील, उर्गेन संघरक्षित भंतेंविषयी, आणि भंते श्रावस्ती धर्मिका हे त्यांना फार वर्षापासून ओळखतात, 88 पासून, तर त्यांची ते ओळख देखील करून देते। तर मी धर्मचारी लोकमित्र यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचे जे काय संबंध आहेत भंतेसोबत तर ते आपल्या सर्वांसोबत शेअर करावेत, आणि धर्मचारी मैत्रीनाथ यांना अशी विनंती करतो की त्यांनी धर्मचारी लोकमित्र Honorable Sariputra, brothers and sisters in Islam. पूजनीय भंते धम्मिका, पूजनीय भंते सारीपुत्र आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, We've got a bit of a strange program today, a mixture of Sanghraksha's death, Urgyen Sanghraksha's death anniversary, and welcoming my old friend Honorable Dhammika here. तर आज या ठिकाणी आपल्याला थोडा असा हा विचित्र असा सोहळा पाहायला मिळतो आहे की या ठिकाणी आपण पूजनीय भंते संघरक्षित यांचा स्मृती दिन साजरा करत आहोत, आणि त्याच वेळेस माझे अतिशय जुने असणारे प्रिय मित्र भंते धम्मिका यांचं स्वागतही करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। So I'm just going to say a few words about Urgyen Sanghrakshit. तर उर्गेन संघरक्षित यांच्या विषयी मी अतिशय काही शब्दामध्ये त्यांच्याबद्दल बोलणार I आहे। haven't prepared a talk or anything. In fact, this only arose this afternoon. I think that I should say a few words. अर्थात या प्रसंगासाठी मी काही माझं असं प्रवचन तयार केलेलं नाहीये, अगदी दुपारी आमच्या परस्पर झालेल्या संवादामधून ही घटना निर्माण झाली आहे। It was with his encouragement that I came here to live and work in 1978. तर उर्गेन संघरक्षित यांनी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी खरं तर भारतामध्ये राहण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी 1978 साली इथे आलेलो आहे। And actually I had very little confidence that I could manage anything. आणि अर्थात ज्या वेळेस मी इथे आलो तेव्हा माझ्यामध्ये अत्यंत अल्पसहा असा आत्मविश्वास होता
की इथे जे कार्य मी हाती घेतणार आहे ते मी सफल करू शकेल किंवा नाही. I wanted to come. अर्थात मला इथे येण्याची तीव्र इच्छा होती. I'd been here for several months before. I'd seen the situation. I'd been incredibly inspired by it. I'd met many of Sanghraksh's old disciples. तर माझ्या पूर्णपणे इथे राहण्याला येण्यापूर्वी की काही महिने मी भारतात आलो होतो, राहिलो होतो, काही लोकांना भेटलेलो होतो, काही लोकांच्या चांगल्या प्रकारे मी संपर्कातही आलेलो होतो. But I felt I wasn't enough. I wanted a team of 5 people. परंतु मला असं वाटत होतं की हे कार्य करण्यासाठी मी एकटा पुरेसा नाहीये. मला एक प्रकारे लोकांचा समूह हवाय की ज्यामध्ये एक 5 तरी लोक माझ्या सोबत असावेत, माझ्या समवेत असावेत. Okay. And I said this to him and he said, oh look, you know the basic Dhamma, you just go. मी भंतेंना सांगितली, त्यावर भंते एवढंच म्हटले की तुला मूलभूत धर्म माहित आहे, तेवढं पुरेस आहे, तू जा आणि काम करू शकशील. I came. आणि मी आलो and with his support, I continued it. आणि मग भंतेंनी मला दिलेले जे काही सहाय्य आहे, जे काही आधार आहे, त्यामुळं मी आजपर्यंत हे जे काम आहे हे सातत्यपूर्ण करू शकलेलो आहे. I remember when I left, a few days before I left, I had a meal with him, a sort of goodbye meal. अर्थात भारतामध्ये येण्यापूर्वी असं म्हणूया की एक प्रकारे माझ्या इंग्लंड मधल्या निरोप समारंभाची भोजन पार्टी होती. So he raised his glass of apple juice. आणि मग भंतेंनी त्यांच्या जवळ असणारा जो काही सफरचंदाच्या सरबताचा किंवा ज्यूसचा ग्लास असा वरती केला. He said, here's to the first 25 years. आणि मग भंते म्हटले की हा जो चेअर्स आहे हा तुला पहिल्या 25 वर्षासाठी. I was 30 years old. And I would think maximum 5 years in advance. 25 years. अर्थात त्यावेळेस माझं वय 30 वर्षाचं होतं आणि त्या असं वय होतं की त्यामध्ये मी 5 वर्षापेक्षा अधिक पुढची कल्पना करू शकत नव्हतो. परंतु भंते मात्र मला 25 वर्षासाठी जणू काही यश चिंतित होते. Anyway, I mean, there's so much obviously that I could say about him because, you know, I wrote him so often. I kept closely in. When I'd been in Britain before that, I'd learned so much from him. आता भंतेंविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे, कारण मी त्यांना अनेक इथे असताना पत्र लिहिलेली आहेत, इथल्या कार्याची माहिती दिलेली आहे. इथे येण्यापूर्वी मी इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या सहवासात राहून त्यांच्यापासून खूप काही शिकलेलो सुद्धा आहे. I just want to make a couple of quick points. मी अगदी अल्पशे 1-2 असे संक्षिप्त मुद्दे जलद गतीने मांडणार आहे. When a sort of person of significance, or especially of religious or spiritual significance, dies, there's a tendency to make him, her into a sort of, deity-like figure. तर जेव्हा एखादी विशेष अशी व्यक्ती असते की जिने आपल्या जीवनामध्ये खूप काही अद्भुत असं कार्य केलेलं असतं आणि मग त्या माणसाचं जेव्हा निधन होतं तर एक सर्वसाधारण अशी प्रवृत्ती असते की त्या माणसाला एक प्रकारे देव अवतार बनवणं किंवा देवासारखं महान बनवून टाकणं. And the further we get away from their life, the more likely that is to happen. आणि मग जेव्हा अशा माणसाच्या जीवन कार्यापासून आपण जेवढे दूर जातो तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये ती जी व्यक्ती आहे ती एक प्रकारे देवरूप किंवा देवरूप स्वरूपातच ती राहते. Not like that, but like a prophet or whatever. एक प्रकारे जसं म्हणू की महात्मा सारखं स्थान त्याचं होऊन जातं. Please do not do that. मला आपल्याला कृपया ही विनंती करायची आहे की भंतेंच्या बाबतीत मात्र आपण कृपया असं काही करू नका. Please keep in touch with his life, or what spirit he had in him. तर भंते त्यांच्या जीवनामध्ये जे जगले त्यांच्या जीवनाची जी चेतना आहे ती चेतना तुम्ही कार्य करत असताना तिला जिवंत ठेवा, तिच्यामधला जिवंतपणा राखा. I became member of the order in 1974. मी 1974 साली धम्मचारी झालो. And for the first year, I just listened to all the recordings of his lectures. आणि मग धम्मचारी झाल्यानंतर पहिलं 1 वर्ष माझं असं होतं की भंतेंनी दिलेली जी व्याख्यानं आहेत
त्या व्याख्यानाच्या जेवढ्या रेकॉर्डिंग होत्या, जेवढ्या तबकड्या होत्या, त्या सर्व मी वर्षभर केवळ ऐकत होतो. Now, I've never been a scholar on the Dhamma. In some ways, I wish I had been, but I never have been. अर्थात मी धम्म क्षेत्रातला विद्वान अशा अर्थाने नाहीये खूप, खरं तर मला असं वाटत होतं की मी असायला पाहिजे, पण तशी वास्तविकता नाहीये. I have to confess, in the last 20 years, I haven't studied as I should have done, and I would have liked. मला अगदी हे कबूल करावं लागेल की ज्या पद्धतीने मी खरं तर अभ्यास करायला पाहिजे होता धम्माचा, त्या गेल्या गत 20 वर्ष मी तसा तो नाही करू शकलेलो. But those 100 or so lectures, 150 lectures, whatever it was, gave me an extremely firm grounding in the Dhamma. परंतु ती जी काही मी 100-150 बंतेंची व्याख्यानं ऐकली, त्या व्याख्यानांनी एक प्रकारे मला या धम्म क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी एक पुरेसं त्यांनी एक बळ दिलेलं आहे, आधार दिलेला आहे. So the first thing I want to say is, if you are inspired by him, if you're inspired by a movement, get in touch with his Dhamma teachings, reading, listening. तर जर खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्यापासून बंतेंपासून जर प्रेरित झाला असेल, त्यांच्या चळवळीपासून प्रेरित झाला असेल, तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही एकच करा, त्यांची व्याख्यानं ऐका आणि त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत, धम्म पुस्तकं वाचा. If you can understand English, nothing like listening to his lectures. I find it better than reading the books, the transcriptions of those lectures. जर आपल्याला इंग्लिश येत असेल तर त्यांची जी व्याख्यानं आहेत ती व्याख्यानं ऐकणं हे अधिक चांगलं आहे. आणि मला असं जाणवतं की त्यांची लिहिलेली पुस्तकं वाचण्यापेक्षा ऐकणं अधिक आपल्याला मदतगार ठरतं. आणि त्यांची सगळी जी व्याख्यानं आहेत, तर आमची एक फ्री बुद्धिस्ट ऑडिओ ही एक साईड आहे, त्याच्यावरती If you don't understand enough English, there are many lectures he gave which were translated into Marathi when he was in India. अर्थात जर आपल्याला इंग्रजी येत नसेल तर जेव्हा भारतात असताना त्यांनी दिलेली जी व्याख्यानं आहेत ती व्याख्यानं अनुवादित आहेत आणि ती सुद्धा तुम्हाला उपलब्ध होती. So don't just accept that he was special, that he was a great teacher. Find out from your own experience what was special about him. तर केवळ हे स्वीकारू नका की बनते एक अतिशय विशेष व्यक्ती होते, ते एक महान शिक्षक होते, तर तुम्ही त्यांना वाचा, तुम्ही त्यांना ऐका आणि तुमच्या स्वानुभवातून हे तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करा की त्यांच्यामध्ये असं काय विशेषत्व आहे किंवा कोणती विशेष बाब तुम्हाला अनुभवातून वाटली किंवा भावली. And if you do that, one thing you will find out that I've spoken about. आणि जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल किंवा सापडेल ज्याबद्दल मी यापूर्वीही बोललेलो असेल. You'll find out that some of his teachings are very, very close to Baba Saheb's teachings. तर तुम्हाला हे जाणवेल की जे काही उर्गेन संघरक्षितांची शिकवण आहे ती शिकवण ही आपल्याला बाबासाहेबांच्या शिकवणीशी अगदी तुम्हाला मिळती जुळती अशी पाहायला मिळेल. So the second thing I want to say, he established a spiritual community. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बनते उर्गेन संघरक्षितांनी ही जी एक आध्यात्मिक कुल आहे की आध्यात्मिक संघाची त्यांनी स्थापना केलेली आहे. He emphasized the importance of spiritual fellowship. तर त्यांनी आपली जी एक आध्यात्मिक मैत्री आहे त्या मैत्रीवरती सगळ्यात जास्त जोर दिलेला आहे. He emphasized the significance of Kalyana Mitrata. त्यांनी जी काही कल्याण मित्रताचं महती आहे किंवा महत्व आहे त्यावरती सर्वाधिक जोर दिलेला आहे. You know, the Buddha said to Ananda, Kalyana Mitrata is the whole of the spiritual life. And please don't correct my translation. बुद्धाने आनंदाला हे दुरुस्त करून सांगितलं की हे आनंदा, कल्याण मित्रता हा संपूर्ण धम्म आहे. आणि लोकमित्र बनतेंना म्हणतात की जर माझ्या अनुवादात काही दुरुस्त करू शकता. In other words, if you have real spiritual fellowship, I don't mean formal spiritual fellowship, I don't mean just sort of official stuff or meeting people formally, so, but real living spiritual fellowship, then between you and your spiritual friend, what happens between you is the Dhamma. तर ते असं म्हणतात की मला जेव्हा कल्याण मित्रतेविषयी बोलायचं आहे तेव्हा कल्याण मित्रता म्हणजे तुम्ही आणि तुमच्या कल्याण मित्रामध्ये असणारं जे नैसर्गिक जे जिवंत नातं आहे ते नातं या अर्थाने
केवळ तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही ऑफिशियल कल्याण मित्र नेमलेत आणि त्यांना भेटताय ते नव्हे. जेव्हा आपण आपल्या कल्याण मित्राला खऱ्या अर्थाने भेटतो त्या दोन लोकांमध्ये जे काही घडत असतं ते दुसरं तिसरं काही नसून तो धम्म असतो. Now, I can't personally promise you Kalyana Mitra spiritual fellowship, but I can suggest that you come to us if you want to taste that aspect of Sangharakshita's approach. Come to as many classes, gatherings, retreats as you possibly can and get to know other practitioners. तर मला हे मी काही कल्याण मित्रतेबद्दल तुम्हाला असं आश्वासन देऊ शकत नाही, परंतु त्या कल्याण मित्रतेचा जो काही सारांश आहे, सार आहे, त्याची जर तुम्हाला अनुभूती हवी असेल तर जे काही ज्येष्ठ धम्मचारिणी जे वर्ग घेतात, जी शिबिरं घेतात किंवा जसे असे कार्यक्रम किंवा मेळावे असतात त्यामध्ये तुम्ही या आणि तुम्ही त्यामध्ये त्याचा थोडाफार एक असं म्हणतात ना की चव चाखू शकता किंवा अनुभवू शकता. So that's what I have to say about Urgen Sangharakshita. तर ह्या दोनच गोष्टी ज्या आहेत ज्या मला तुम्हाला उर्गेन संघरक्षीजी यांच्या जीवनाबद्दल सांगायचं. His teachings alive in you. तर त्यांची जी काही शिकवण आहे ती शिकवण तुमच्यामध्ये तिला जिवंत ठेवा, तिला जिवंत जपण्याचा प्रयत्न करा. Anyway, that's the first part of our program. तर मी इथपर्यंत जे काही बोललेलो आहे आपल्या आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा असं म्हणूया की पहिला भाग आहे. Now the second part is for me to introduce my old friend Venerable Dharmika. आणि आता ह्या दुसऱ्या भागामध्ये माझे जे जुने मित्र आहेत पूजनीय भंते धम्मिका यांचा मला आपल्यासाठी परिचय करून द्यायचा आहे. And I've known him since 1988 when he invited me to Singapore when he was teaching to give a lecture there. तर मी त्यांना 1988 पासून ओळखत आहे जेव्हा प्रथमतः त्यांनी मला सिंगापूरला निमंत्रित केलं होतं की ज्या ठिकाणी ते धम्म शिकवतात तिथे एक व्याख्यान देण्यासाठी. Well, I had a sort of connection with him before, but I didn't realize that. अर्थात असं जरी असलं तरी त्यांच्याशी जे एक माझं जुनं नातं आहे परंतु ते मला तेव्हा त्याचं उमगलं नव्हतं. ते In July and February 1978, I spent 2 months in Shravasti. तर 1978 जुलै आणि 78 मध्ये लोकमित्रांनी 2 महिने श्रावस्तीमध्ये जुलै आणि फेब्रुवारीच्या मध्ये श्रावस्तीमध्ये तो काळ घालवला होता. And I stayed at the vihara of one of the last remaining disciples of Anagarika Dhammapada, and that was Venerable Sangharakshita. आणि मी अशा विहारात राहिलो होतो की अनागारिक धर्मपालांचा जो अंतिम जो शिष्य होता त्याचं ते विहार होतं, तिथे माझा निवास होता. And I'm not going to say anything about that now, but he told me that he ordained an Australian person sometime before, I think 1976. Yeah. आणि त्या बंदेंनी मला हे सांगितलं होतं की त्यांनी 1976च्या दरम्यान एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीला भिक्षू म्हणून उपसंपदेची दीक्षा दिली होती. आणि ती जी व्यक्ती होती दीक्षा दिलेली ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हे भंते होते श्रावस्ती धम्मिका. So both of us today were comparing our memories of time at Shravasti with Venerable Sangharakshita. आणि आज दुपारी आम्ही जेव्हा एकत्र वेळ घालवत होतो तेव्हा आम्ही आमची जी काही त्या श्रावस्तीशी संबंधित असणारी जी स्मरण आहे त्या स्मरणांना एक प्रकारे आठवण करत. So in 1988 I went to Singapore and I stayed with Venerable Dharmika, and I would go every year or so through Singapore and I would often stay with him. तर पहिल्यांदा मी 1988 मध्ये तिथे गेलो, माझं व्याख्यान तिथे झालं आणि मग मी त्यानंतरच्या मात्र साधारणतः प्रत्येक वर्षी सिंगापूरला जात असे किंवा बाहेर जात असताना सिंगापूर मार्गे जात असे तेव्हा मी भंतेंच्या इथे त्यांच्या विहारात राहत असे. So two things immediately became very clear to me about him. तर त्यांच्याबाबत मला 2 ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय सुस्पष्टपणे जाणवल्या वाटल्या. The first, I don't know whether it's an Australian characteristic or a personal characteristic. तर मला हे माहिती नाही की ही जी पहिली गोष्ट आहे ही एक त्यांच्या व्यक्तिगत स्वभाव गुण असेल किंवा त्याला एक प्रकारे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय मुलामा असेल.
he's very straightforward. He says what he thinks. तर ते अतिशय सरळपणे परखड बोलणारे व्यक्ती आहेत. त्यांना जे वाटतं ते सरळ सरळ बोलतात. And that was very refreshing for me. आणि अर्थात त्यांचं हे जे काही स्वभाव किंवा वागणं आहे तो माझ्यासाठी मात्र अतिशय एक प्रकारे रोचकच अशी You गोष्ट know, आहे. there are 4 speech precepts. The first 2 are avoiding untruthful speech and not telling lies, and avoiding harsh speech. Yeah? तर वाचेची जी एकूण 4 शीला आहेत त्याच्यापैकी पहिली जी 2 शीला आहेत त्यामध्ये एक भाग आहे तो म्हणजे आपल्याला सत्य बोलायचं आहे आणि दुसरी जी भाग आहे ते म्हणजे आपल्याला कठोर बोलणं टाळायचं. So in the West, speaking directly, honestly, तर पश्चिमेकडची जी आम्ही लोक आहेत तर त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे की आम्ही बोलण्यामध्ये पटाईत आहोत, जे सरळ आणि सत्य ते बोलायचं. but we're not very good at speaking in a friendly way. परंतु मृदू किंवा मधुर भाषेत बोलण्यामध्ये आम्ही तेवढे चांगले नाही आहोत. In India, we're wonderful at speaking in a friendly way, not so good at speaking in a direct way. तर भारतामध्ये आपण जे आहोत ते गोड बोलण्यामध्ये पटाईत आहोत परंतु आपल्याला सरळ मात्र बोलते. Anyway, it was greatly refreshing to meet Venerable Dhamma Ratna and his directness, but he wasn't harsh at the same time. अर्थात त्यांच्यामधली ही एक अतिशय चांगली बाब आहे की ते सरळ जरी बोलत असले तरी कठोर मात्र बोलत नाही. The second thing I noticed immediately was a real love for the Buddha from his heart. आणि जी दुसरी गोष्ट मला जाणवली त्यांच्यामध्ये की बुद्धाच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये एक खरीखुरी आस्था आहे, खरीखुरी श्रद्धा आहे. And he was a scholar. He'd studied very deeply the Pali Canon and other things. तर ते अतिशय धम्मातले विद्वान आहेत. त्यांनी पाली वाङ्मयाचा आणि इतरही गोष्टींचा सखोल असा अभ्यास केलेला आहे. I remember the delight he shared with me when he showed the translation Maitricitta. How do you pronounce it? Maitricitta, a poem about the Buddha, the qualities of the Buddha by Maitricitta. मैत्रीचेता. Yeah. तर ही जे बुद्धाबद्दलचं जे काव्य आहे त्या काव्याचा जो मथळा आहे तो म्हणजे मैत्री चित्ता. त्याबद्दल ते सांगत आहेत. It truly is a lovely, lovely, lovely poem. आणि हे जे काव्य आहे म्हणजे अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या दर्जाचं असं ते काव्य आहे. But you know, he delighted in this. परंतु ते मात्र त्याच्यामध्ये अगदी त्यांच्यामध्ये आपल्याला भरलेलं असं पाहायला मिळतं, अंगीकृत. So he in many ways he was a fully proper monk. आणि ते एका म्हणजे आपण पाहतो की पूर्णतः जसे योग्य प्रकारचे भिक्खू असावेत निष्ठावान तसे ते एक भिक्खू आहेत. He meditated, he studied, he translated, he wrote, he communicated the Dhamma. तर ते स्वतः ध्यान करतात, ते आचरण करतात, ते लिखाण करतात, ते अनुवाद करतात आणि ते धम्म शिकवतात सुद्धा. He has written many articles and books. त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. Many of them coming out of the Pali Canon. आणि ती जी पुस्तकं आहेत ती बरीचशी त्यांचे जे संदर्भ आहेत ते आपल्याला पाली वाङ्मयामधून आलेले पाहायला He मिळतात. helped to start a meditation center in Sri Lanka. त्यांनी श्रीलंकेमध्ये एक ध्यान केंद्राच्या निर्मितीसाठी सहाय्य केलेलं आहे. He founded and guided the Buddha Dhamma Mandala Society in Singapore for many years. तर सिंगापूरमध्ये त्यांनी बुद्ध धम्म मंडला सोसायटीची स्थापना केली आणि त्या सोसायटीच्या कार्याला त्यांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. And he's still studying and he's still writing. आणि अद्यापही ते अध्ययनही करतायत आणि ते लिखाणही करतायत. And I'm quite sure that he will go on as long as he possibly can until he drops. आणि मला खात्री आहे की त्यांना जिथपर्यंत हे करणं शक्य आणि संभव आहे तेवढं ते निश्चितपणे करणारच आहे. So, you know, we hardly meet these days, but I consider him a very good friend, and I'm very, very happy indeed to welcome him. पण विद्यमान दिवसांमध्ये आम्हाला तेवढं भेटता येत नाही, परंतु आम्ही जरी भेटत नसलो परंतु आम्ही मात्र खूप चांगले मित्र निश्चित आहोत. He's getting older. He's not quite as old as me.
अर्थात ते पण वार्धक्याकडे चाललेले आहेत, परंतु माझ्या इतके वयाने ते मात्र नक्कीच जास्त नाहीये. Like me, he doesn't like traveling very much. माझ्यासारखंच त्यांना प्रवास करणं सध्या खूप But I आवडत hope नाही. that he will visit us again, and I hope that he will visit our Nagaluka Centre in Nagpur too. परंतु मी अशी आशा करतो की ते पुन्हा आपली या ठिकाणी भेटतील आणि आमचं जे नागपूरमधलं नागलोक केंद्र आहे त्या नागलोक केंद्राची देखील ते अवश्य भेट करतील. From his knowledge and experience, he's got a great deal to share. त्यांचा जो काही अनुभव आहे आणि त्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांच्यामध्ये अशा प्रचंड गोष्टी आहेत की ज्या ते इतरांसोबत देऊ शकतात, इतरांना वाटू. Welcome, Venerable Dhammika. तर आपण वेनरेबल जे पूजनीय धम्मिका आहेत त्यांचं स्वागत करूया. तर अधिक काळ न घेता मी आता भंतेजी श्रावस्ती धम्मिका यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला प्रवचन द्यावं आणि त्याचा अनुवाद धम्मचारी मैत्रीनाथ करते. भंते श्रावस्ती धम्मिका. Thank you for the introduction, and thank you, Venerable Sariputra and order members. I'm very happy to be here this evening. तर माझा जो परिचय करून दिला त्या परिचयाबद्दल मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. सोबतच पूजनीय जे सारीपुत्र आहेत, इथे जे उपस्थित धम्मचारी वर्ग आहे आणि आपण सर्वजण मला इथे येऊन आनंद वाटतो आहे. And it's really inspiring to see such a enthusiastic and large crowd here. या ठिकाणी जो काही हा उत्साही आणि गर्दीने भरलेला हा जो सभागृह पाहून मला नक्कीच आनंद वाटतो आहे. And I was asked to give a talk. I often give talks. I've given, I think, about 12 talks in the last 10 days since I've been here in India. तर मला या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. अर्थात गेले 12 दिवस मला झालेत भारतामध्ये येऊन आणि या 12 दिवसामध्ये मी आजपर्यंत 10 व्याख्यानं दिलेली आहेत. And sometimes it's hard to think of something different to say. आणि मग काही वेळेस असा प्रश्न पडतो की काहीतरी एखादी गोष्ट आपण वेगळेपणाने कशी बोलावी किंवा कशी मांडावी. But as Lokamitra said, I became a monk 76 here in India, in Bihar, and since that time I think I have read something that the Buddha said from the Tripitaka probably every day since that time, except when I'm traveling. तर जसं लोकमित्रांनी सांगितलं की माझी जी दीक्षा आहे ती 1976 साली बिहारमध्ये झाली आणि जसं बुद्धाच्या बाबतीत मी अभ्यास करत आहे तर त्या अभ्यासामध्ये पाली वाङ्मयामध्ये एक गोष्ट अशी पाहायला मिळते की बुद्धाचं एक वचन आहे किंवा जी एक शिकवण आहे की बुद्ध त्यांच्या चारिकेमध्ये प्रति दिवस ती बोलत असत किंवा प्रति दिवस ती सांगत असत. Now, the Pali Tripitaka, that is the collection of books which embodies all of the Buddha's discourses, in an English translation there are about 55 volumes. So on a shelf of discourses of the Buddha, and there's a good reason for it, because he was teaching for 45 years. अर्थात बुद्धाची जी ही शिकवण आहे ज्याला आपण त्रिपिटका म्हणतो, या त्रिपिटकामध्ये संपूर्ण बुद्धाची धम्म शिकवण सामावलेली आणि साठवलेली आहे आणि त्याचं जे इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे तर त्याचे जवळजवळ 55 त्याचे खंड आहेत आणि तुम्ही कल्पना करू शकता की हे जे 55 खंड जर आपण एखाद्या घडवंचीवर ठेवत असू तर ते किती दिसतील. आणि ते असणं स्वाभाविक आहे कारण बुद्धाने संपूर्ण हयातभर हा धम्म शिकवत राहिलेले आहे. And I thought that I would share with you two things that the Buddha said, which is repeated in the Tripitaka many times. तर मला असं वाटलं की मी तुमच्या समोर 2 गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्यात किंवा त्यावर बोलावं की ज्या वेळोवेळी बुद्धाने त्याची पुनरावृत्ती केलेली आहे याचा आपल्याला त्रिपिटकामध्ये दाखला पाहायला मिळतो. The first one in Pali is Bahujan Hitaya.
पालीमध्ये जे पहिली शब्द आहे त्याला म्हटलेले आहे बहुजन हिताय. And the second one is Anupubba Sikha, Anupubba Kiriya, Anupubba Patipada. अनुपबा शिखा, अनुपबा क्रिया आणि अनुपमा पटिपदा. Good. Okay. Now, that first one, is that familiar with people? बहुजन Bahujan Hitaya? Yeah. मेनी Okay. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. This many people are very familiar. Right. Because I remember reading that a long time ago, and I came to Maharashtra, I can't remember how many years ago, but I remember seeing the buses of the Maharashtra Transport Corporation, and written on the side of the bus was Bahujan Hitaya. तर मला ते म्हणतात आठवत नाही की मी महाराष्ट्रामध्ये कधी आलो होतो, परंतु जेव्हा मी प्रवास करत होतो तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या बस गाड्या आहेत त्या बस गाड्यांवरती मला ते लिहिलेलं आढळलं बहुजन हिताय. Do they still have that? नो Yes. आहे बहुजन हिताय अजून आहे खरंच. अच्छा. So Bahujan Hitaya means for the welfare of the many. तर बहुजन हिताय याचा अर्थ आहे की बहुजनांच्या कल्याणार्थ. And Anupubba Sikha, Anupubba Kiriya, Anupubba Patipada means a gradual training, a gradual doing, a gradual path. आणि ह्या ज्या अनुकंपा शिक्षा आहे एक हळुवारपणे क्रमाने शिकणं, क्रमाने कृती करणं. थर्ड वन Anupubba Patipada, या व्हॉट इज द ट्रान्सलेशन. a gradual path. तर हा जो मार्ग आहे तो मार्ग सुद्धा एक प्रकारे तुम्हाला टप्प्याटप्प्याने पुढे चालायचा आहे. And I'm just going to share a few of my thoughts about these two sayings of the Buddha, which you might find interesting. तर मला जो काही विचार वाटतो ह्या दोन शिकवणींबद्दल बुद्धाच्या त्याबद्दल मी पहिल्यांदा काही सांगू इच्छितो. So the Buddha said that his teaching is for the welfare of the many. तर बुद्ध असं म्हणतात की माझी ही जी शिकवण आहे ही शिकवण बहुजनांच्या कल्याणार्थ आहे. Now, I travel very widely around the Buddhist world, and I've noticed that a lot of people don't think that's the case. They think that the purpose of the Dhamma is so that the monks can practice it, and lay people just do the worship. अर्थात मी संपूर्ण बौद्ध जगता आणि बौद्ध जगतामध्ये फिरत असताना माझा मात्र अनुभव यापेक्षा वेगळा आहे. कारण जे बौद्ध लोक आहेत त्यांची समज ही भिन्न आहे. त्यांना असं वाटतं की जे चिवरधारी भिक्षू आहेत ह्या भिक्षू लोकांनी आचरण करणं आणि उपासक लोकांनी केवळ पूजा पाठ करणं. That the Dhamma is meant, the higher Dhamma is meant for a small number, and the others, their job is to worship, to provide for the monks, and have sadhana. तर जो खरा उच्च प्रकारचा जो धम्म आहे तो फक्त जे अल्पसंख्याक भिक्खू लोक आहेत त्यांनी तो जगायचा आहे, त्यांनी तो आचरणात आणायचा आहे. मात्र पूजा अर्चा करायची आणि श्रद्धा विकसित करायची. In other words, the Dhamma is not for the many, it's for the few. दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की जसं बुद्ध म्हणतात की धम्म हा बहुजनांसाठी आहे, त्याच्या उलट इथे आहे की बहुजन ऐवजी हा अल्पसंख्याकांसाठी आहे. Now you may know that in the Mahaparinibbana Sutta, in the months before the Buddha passed away, Mara approached him and said, Lord, you've done enough. Samsara is a rotten place. Why don't you just die now? तर महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आपल्याला असं वर्णन पाहायला मिळतं की भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर 1 महिना त्या ठिकाणी मार आला आणि मार भगवंताला म्हणतो की हे तथागता, हे भगवंता, तुम्ही आता हे खूप काही केलेलं आहे. हा जो संसार आहे हा संसार अगदी एक सडलेली अशी जग आहे. आता तुम्ही खूप केलेलं आहे. आता या क्षणाला तुम्ही का शेवटचा श्वास घेत नाही, स्वतःला का थांबवत नाही.
And the Buddha's reply to that is a very interesting one, and I think it should be written in gold letters and put somewhere where everybody can see it in every Buddhist temple in the world. आणि बुद्धाने त्या महाराला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर इतकं मार्मिक आहे की मला असं वाटतं की ते उत्तर जे आहे ते सोनेरी अक्षरात कोरावं आणि त्या सोनेरी अक्षराची जी पाटी आहे ही प्रत्येक विहाराच्या अगदी दर्शनी भागावरती लावून ठेवावी. The Buddha said to Mara, I will not die until the monks and the nuns and the upasikas and the upasakas have become well trained in the Dhamma, that they know the Dhamma by heart, that they can teach it to others, and when others say things about the Dhamma that is not true, they can defend the Dhamma. तर बुद्ध त्या महाराला असं म्हणतात की हे महाराज, जोपर्यंत भिक्षू आणि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका या धम्माला संपूर्ण आत्मसात करत नाहीत, संपूर्ण समजून घेत नाहीत, आणि इतकंच नव्हे तर जेव्हा हे उपासक उपासिका भिक्खू आणि भिक्खुणी बाहेर जाऊन त्या धम्माला शिकवतील, तेव्हा जर धम्माच्या विरोधात काही बोलत असेल, त्या विरोध करणाऱ्या माणसाला थांबवण्याची त्यांच्यामध्ये जोपर्यंत क्षमता किंवा कुवत निर्माण होत नाही तोपर्यंत मी मरणार नाही. That's what he wanted, that's what he expected, that I will not pass away, I will remain around until that situation prevails, that all Buddhists, monks and nuns, men and women, that they can do this with the Dhamma. तर ही गोष्ट बुद्धाला त्या शेवटच्या महिन्यात वाटत होती की त्यांना हे अपेक्षित होतं की सर्व भिक्षू भिक्षुणी आणि उपासक उपासिका या सर्वांनी धम्म आत्मसात करावा, ते धम्मामध्ये पूर्णतः प्रशिक्षित व्हावेत, ही बुद्धाची भावना होती. Bahujan Hitaya, for everybody. बहुजन हिताय याचा अर्थ बहुसंख्याक आणि प्रत्येकासाठी. And the next one is important too. I think this is important for people, particularly people who are practicing meditation and taking the Dhamma really seriously. आणि अर्थात ही गोष्ट तशी सर्वांसाठीच आहे, परंतु विशेषत्वाने की जी लोक ध्यानाचा सराव करतात आणि धम्म जो आहे हा लोकांना सांगून त्याला पुढे प्रचार प्रसारासाठी घेऊन जात आहेत, त्याच्यासाठी that the Dhamma is a gradual training, a gradual doing, a gradual path. तर धम्म हा जो आहे हा एक अशा प्रकारची प्रशिक्षण पद्धती आहे की ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने घ्यायची आहे, ती टप्प्याटप्प्याने आचरणात आणायची आहे आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला मार्गस्थ व्हायचं आहे, त्या मार्गावरती चालत राहायचं आहे. Do you have McDonald's hamburgers here? Yeah? Yes, yes. This is a big city. Okay. McDonald's आहे का म्हणतात ते आपल्या इथे. Well, I was in Sydney, the big city in Australia, and I was walking down the road and I smelt a nice smell coming from McDonald's. तर ते म्हणतात 2 वर्षापूर्वी ते ऑस्ट्रेलियामध्ये एका शहरामधून प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना त्यांना अतिशय चांगला असा गंध आला, नाकाला गंध वाटला आणि मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर तो सगळा जो वास आहे तो त्या मॅकडॉनल्डचं जे काही आहे दुकान त्याच्यामधून येत होता. So when I got there, I saw a big sign and it said, if you order a hamburger and you don't get it in 3 minutes, we'll give it to you free. आणि मग त्या दुकानात प्रवेश केल्यानंतर तिथे एक लिहिलेलं होतं hamburger. तर हा जो अमुक अमुक बर्गर आहे तुम्ही ऑर्डर केल्यानंतर जर तो तुम्हाला 3 मिनिटाच्या आत ती ऑर्डर तुमच्या हातात मिळाली नाही तर तो तुम्हाला विनामूल्य मिळेल, फुकट मिळेल. I thought, I might see if I can get a free hamburger. त्यांनी हा विचार केला की हा जो बर्गर आहे तुम्हाला फुकट कसा मिळवता येईल. So I went in, and in Sydney is a big city. They don't often see Buddhist monks there, and they're usually young people in McDonald's. People were looking at me. What the hell is this?
People were looking at me. I stood in line. There was a clock. I ordered the hamburger and I sat back and waited. तर त्या मॅकडॉनल्डच्या दुकानामध्ये माझ्यासारखे कोणी भिक्खू नव्हता. सगळी तरुण पोरं होती आणि काम करणारी तरुण होती आणि ते सगळे माझ्याकडे या शिबिरामध्ये असल्यामुळे अगदी विस्मयकारक रीतीने बघत होते. पण तरी सुद्धा मी रांगेत उभा राहिलो आणि मी माझ्यासाठी बर्गरची ऑर्डर केली. तिथे घड्याळ होतं, त्या घड्याळाचं निरीक्षण करत उभा राहिलो I watched the clock आणि मी त्या घड्याळाचं निरीक्षण केलं and I got the hamburger before 3 minutes. आणि मला मात्र 3 मिनिटाच्या आत बर्गर पोहोचला. It still tasted okay. तर त्याची जी काही रुची आहे, चव आहे ती ठीक आहे. But this reflects a certain attitude very common, at least in some cultures nowadays, is that we want things fast. तर हे जे काही मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, हे उदाहरण एक प्रकारे आपली जी मनोधारणा आहे, आपले जे ॲटिट्यूड्स आहेत, हे ॲटिट्यूड्स दर्शवतात की लोकांना जे काही हवंय सर्व काही अगदी तात्काळ हवंय, जलद हवंय, फास्ट हवंय, आत्ताच मिळालं पाहिजे. If we don't get it quickly, we lose interest and look for something else. आणि मग जर आपल्याला गोष्टी जलद मिळाल्या नाही, तात्काळ मिळाल्या नाही, तर मग आपण त्याच्यामधली आपण जी रुची आहे, आपली आवड आहे ती सोडून देतो आणि दुसऱ्या काहीतरी गोष्टीच्या नादी लागतो, फंदात पडतो. Quick. You actually see evidence of it everywhere. That McDonald's would be an example of that. आणि मग आपण पाहतो की ही जी कल्पना आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला जलद किंवा शीघ्र देण्याची, हे एक उदाहरण होतं मॅकडॉनल्ड जे आहे. I saw an advertisement for these exercise machines. मी आपली जी व्यायाम करण्याची फिटनेसच्या ज्या काही असतात जिम्स, त्याची त्यांनी जाहिरात पाहिली. I saw this on the TV and it showed this fabulous looking guy. You know, he looked fantastic and this girl looked fantastic. आणि ती जाहिरात They both looked really good. आणि ती जाहिरात मी टीव्हीवर पाहत होतो. त्यामध्ये जी जाहिरात दाखवली होती, अत्यंत तंदुरुस्त अशी व्यक्ती आहे, त्याची जी हालचाल रुबाबदार वगैरे असं ते जाहिरातीमध्ये दाखवलं होतं. And the selling point was 5 minutes a day and you can look like this if you buy that machine. आणि त्या जाहिरातीमध्ये जो विक्रीचा जो मध्यबिंदू होता तो म्हणजे असा की जर तुम्ही रोज 5 मिनिटं असं केलं की तुम्ही असे दिसाल, त्या माणसासारखे अगदी रुबाबदार तंदुरुस्त. Now, you're never going to look like that with 5 minutes a day. It's just not true. But people think it is and they buy the machine. अर्थात तुम्ही कितीही केलं 5 मिनिटं तर त्या माणसासारखे तुम्ही कधीही दिसणार नाही. पण असं जरी असलं तरी लोक मात्र मशीन विकत घेतात. Now, I have found that when people start taking meditation seriously, this same attitude seems to arise in many people. आणि मग मी असं पाहतो की जेव्हा लोक ध्यानाला सुद्धा गंभीरपणे घेतात, त्यांच्यामध्ये सुद्धा हा जो ॲटिट्यूड आहे, हा ॲटिट्यूड आपल्याला दिसतो किंवा पाहायला मिळतो. They start out with enthusiasm, they do the practice, but if they don't see any changes or any improvement within a certain period of time, they start to falter and lose interest. They think that when you practice meditation, changes will come quickly or quicker than reality. जेव्हा लोक ध्यान सराव सुरू करतात, सुरू केल्यानंतर त्या काही काळाने ते प्रतीक्षा करतात की मला काही प्राप्त होत नाहीये किंवा माझ्यामध्ये काही परिवर्तन, बदल दिसत नाहीये. आणि असं दिसू लागलं की मग लोक ध्यानामधली जी आपली रुची आहे, जी आवड किंवा गोडी आहे, ती गोडी एक प्रकारे ते सोडून देतात. परंतु वास्तविकता असं नाहीये. Now, if you're 20 years old and you start meditating, you are trying to readjust 20 years of the way you used your mind. If you're 40 and you start meditating, you've set about to change 40 years of shabby thinking. It may take some time to change. तर असं पहा की जर समजा आपण 20व्या वर्षी ध्यान सुरू केलं तर 20 वर्ष आपण जे काही घडलेलो आहोत
त्या घडलेल्या आपल्या व्यक्तित्वाला आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत. किंवा जर आपण 40 वर्षानंतर ध्यान सुरू करत असू तर हे स्मरणात घ्या की आपण जे काही 40 वर्ष घडलेलो आहोत त्या 40 वर्ष आपण घडलेल्या संस्काराला आपण दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. And it's the same with learning the Dharma. आणि हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की धम्माच्या अभ्यासामध्ये किंवा धम्माच्या अध्ययनामध्ये. Like everything else, to go into it deeply requires time, it requires effort, it requires energy, it requires enthusiasm, and most of all, it requires patience. तर आपल्याला माहिती की जर आपल्याला धम्मामध्ये जायचं असेल तर आपल्याला वेळ हवाय, त्याच्यामध्ये आपल्याला आपलं सामर्थ्य हवंय, आपल्याला उत्साह हवाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्यामध्ये सहनशीलता हवी. And I suspect this is the reason why the Buddha, that phrase, Anupupa Sikha, Anupupa Patipada, Anupupa Kiriya, thank you, Anupupa Patipada, that's why the Buddha mentioned this so frequently, that what he is actually saying to those who are listening to or reading his words is it's a lifetime commitment. It's not something that just happens quickly in a few months or even a few years. आणि म्हणून आपण पाहतो की बुद्धाने या ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी पुनरावृत्तीने पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत की तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला कृती करायची असेल किंवा तुम्हाला जर मार्गावर चालायचं असेल तर तुम्ही ते टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आणि सहजपणे तुम्ही चालण्याचा प्रयत्न करत राहा. And to give some guidance guidance to his disciples, on one occasion when the Buddha was talking about this, he used what I think is a very interesting analogy. तर एकदा आपल्या शिष्यांना सोबत असताना किंवा शिकवत असताना भगवान बुद्धाने मुद्दा पटवून देत असताना एक छानसं रूपक वापरलेलं उदाहरण वापरलेलं आहे. He said, when a carpenter has a tool and he's using this tool, if he looks at the handle, he can see that it's become smooth, that some part of it has been worn away by his hand using it. तर जर एखादा सुतार जर लाकडाला जर रंधा मारत असेल तर ती कृती करताना तो असं पाहतो की ती कृती करत असताना एका बाजूला त्याने हाताने जे धरलेलं असतं तिथे कदाचित ते थोडं जास्त गुळगुळीत झालेलं असेल. And he says, you can't say this much was worn away today, this much was worn away yesterday, this much was worn away the day before, but you can see that it is being worn away. तर तुमच्या हे लक्षात येईल की ते तुम्ही जे काम करत असता रंधावण्याचं तर त्यामध्ये तुम्ही हे सांगू शकत नाही की ह्या रंध्याने जे लाकूड तुम्ही सुंदर बनवलेलं आहे ते आजच्या प्रयत्नातनं आहे की कालच्या प्रयत्नात आहे की परवाच्या प्रयत्नातनं आहे. पण तुम्हाला एक मात्र गोष्ट तिथे सुस्पष्टपणे दिसते आहे की तुम्ही जे रंधा मारण्याचं काम करत आहात त्याची परिणाम तुम्हाला तिथे जाणवतो आहे. If you do the practice and you reinforce it with Dhamma training, learning the suttas, learning Sangharakshita's, listening to talks and knowing that you are growing and you are changing. जर आपण ठरवलं की आपल्याला आचरण करायचं आहे आणि त्याच्यात सातत्य ठेवायचं आहे आणि मग तुम्ही संघरक्षितांची जी काही व्याख्यानं आहेत किंवा पुस्तकं आहेत ती जर तुम्ही वाचत राहिलात तर मग तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल की आपल्यामध्ये काही ना काही परिवर्तन होत आहे, बदल घडत आहे. So these are just some thoughts I'm sharing with you on these 2 sayings of the Buddha. Bahujan Hitaya. तर माझे हे जे काही विचार आहे ह्या 2 गोष्टीविषयी मी आपणा समोर सादर करत आहे. त्यातलं पहिलं जे विधान आहे ते म्हणजे बहुजन हिताय. And Anupupa Sikha, Anupupa Kiriya and Anupupa Patipada. आणि जे दुसरी बाब आहे अनुपमा सिखा, अनुपमा क्रिया आणि अनुपमा पटिपदा. I just want to finish saying I've been in
I think I came on the 1st of October. What's the date today? Can't remember when I came. But I've been here about 11 days so far. तर मला आठवत नाही तारीख माझ्या आगमनाची, पण आतापर्यंत मी 11 दिवस झालो भारतामध्ये आगमन झाल्यापासून. And I have really been very moved giving talks here and in Bombay at how, with what friendship and interest and respect I have been greeted with everywhere that I've been. अर्थात या दिवसांमध्ये मी जे काही व्याख्यानं दिलेली आहेत त्याचा सगळा अनुभव पाहता मी अत्यंत एक प्रकारे भावूक झालेलो आहे. मला हृदयस्पर्शी अनुभव वाटतो आहे की लोकांची धम्मामध्ये असणारी जी गोडी आहे, जी आवड आहे, धम्म ऐकण्याचा जो त्यांचा उत्साह आहे, किंवा मला दिला गेलेला जो आदर आहे, मान सन्मान आहे, यामुळे मला खरोखरच अतिशय आनंद आणि भावुकता अनुभवतोय. When I was in Mumbai, I spent nearly half the day visiting the Kanheri caves. मी जेव्हा मुंबईमध्ये होतो त्यामध्ये मी कान्हेरी ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांना पाहायला गेलो होतो. तिथे मी अर्धा दिवस माझा वेळ घालवला. I had a very strange experience there. आणि त्या ठिकाणी मात्र मला अतिशय विचित्र असा अनुभव पाहायला मिळाला. I went there to see the caves. मी त्या ठिकाणी लेण्या पाहण्यासाठी गेलो होतो. It seemed to me that all the crowds there had come to see me. आणि मला असं नंतर लक्षात आलं की तिथे जे काही इतर लोक जमा झाले होते ते लेणी ऐवजी जणू काही ते मला पाहायला जमा झालेले आहेत. Everywhere I went, one day, can we have your photograph? ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी लोकांचा आग्रह पाहायला मिळतो की बनते तुमच्या समोर एक फोटो घेता येईल. And when that happened, inevitably, I think in about 80% of the cases, I was welcomed, or I heard the words Jai Bhim. So nearly everybody that I stopped, everybody who stopped to try to have their photograph taken, I assumed were Buddhists. आणि मग माझा जवळजवळ असा अनुभव आहे आणि तो मला अतिशय आनंद देऊन गेला की फोटो काढून झाला की जवळजवळ मला 80% लोकांकडून जय भीमचा एक प्रकारे निनाद ऐकू यायचा. आणि तो आनंद होता की जवळजवळ त्या ठिकाणी आलेले लोक हे 80% लोक बौद्ध होते. I thought of telling the friends who were with me, put up a sign, photograph, 50 rupees, and we could make a real, make a killing there. मला थोडा अशी भावना वाटली की एक छोटासा फलक बनवावा आणि तिथे लावावा की फोटो काढायचा असेल माझ्यासोबत फक्त 50 रुपये. But seriously, I have been deeply moved and very happy to see that people are so happy to see a representative of the Buddha with this ancient and traditional robe on, and that they have some desire to show their appreciation and their acceptance of you. And I've been very, very moved by that. अर्थात मी हे गंभीरपणे बोलतो आहे, गंभीरपणे सांगतो आहे की लोकांच्या मध्ये ही एक जी सद्भावना होती की बुद्धाचा वारसा घेऊन आलेलं हे शिवरामधल्या माणसाला त्यांनी पाहणं, त्यांच्या जवळ येणं, त्यांना सन्मान देणं ही खरोखरच एक माझ्यासाठी एक अत्यानंदाची अशी गोष्ट आहे की लोकांच्या मध्ये आजही ती एक प्रकारची गुणग्राहकता आहे आणि भंतेंना स्वीकारण्याची भावना आहे. In a week or two I'll be leaving, I'll be returning to Australia, and I will take with me very fond and warm memories of your hospitality and your warm welcome. आणि एक आठवड्याच्या 2 आठवड्याच्या कालानंतर मी पुन्हा ऑस्ट्रेलियाला परत जाणार आहे. तर परत जाताना मात्र तुमच्या सर्वांचं हे जे काही मवाळ उबदार प्रेम आहे ते मात्र मी निश्चित स्मरणात घेऊन जाणार आहे. Thank you for listening. आणि आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद बंदे श्रावस्ती धम्मिका. आपण त्यांच्या प्रवचनातून पाहिलं की त्यांची जी काही धम्माची जी रुची आहे, त्यांची धम्माची जी पॅशन आहे ती त्यांच्या सर्व कृतीमधून आपल्याला दिसून येते. दिसतं ते गेले 4 दिवस माणुसकीमध्ये आहेत आणि सतत आमच्याशी धम्मचर्चा करतात. आणि उद्याचा जो काय कार्यक्रम आहे जुन्नरला जायचा होता, परंतु ते मला म्हटले की मला
धम्म प्रवचन जर आयोजित केलं तर मी धम्म शिकवेल जुन्नरच्या लेणीला जाण्याच्या ऐवजी. तर ह्याच्यामधून त्यांची जी काय धम्माची जी काय तळमळ आहे ही तळमळ आपल्याला दिसून येते. असे हे जे भंते आपल्याला लाभलेले आहेत, तर त्यांचे मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर कमिंग and enlightening us, giving a wonderful Dhamma talk.